वेगवान घडामोडींकडे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। मातोश्रीवर उद्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। चंद्रहार पाटील सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता। सिंधुदुर्गाच्या कुडाळमध्ये रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आलेल्या आमदारांना स्थानिकांनी रोखलं। 8 वर्षांमध्ये आता गाव आठवलं का? ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांवर स्थानिकांचा रोष। कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या कामावरून श्रेयवाद। आपल्याच पाठपुराव्यामुळे टर्मिनलचं काम मार्गी लागलं। सतेज पाटील आणि धनंजय महाडिक गटाचा दावा। दोन्ही गटामध्ये सोशल मीडियावर वॉर सुरू। अहमदनगरला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीची बैठक। बैठकीमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा। माढ्यातून महादेव जानकरांना मवियाकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत। राष्ट्रवादीतून जानकरांना लढवण्याचं जवळपास निश्चित। सूत्रांची माहिती। भाजपमध्ये रणजितसिंह निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटलांमध्ये रस्सीखेच। जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच नाशिकमध्ये भाजपचा प्रचार सुरू। भाजपच्या दिनकर पाटलांकडून दौऱ्यांना सुरुवात। वरिष्ठांकडून तयारीला लागण्याचे आदेश। दिनकर पाटलांची माहिती। महायुतीला पाठिंबा देणारे कोल्हापुरातील तीनही अपक्ष आमदार नाराज असल्याची चर्चा। मुख्यमंत्री शिंदेंकडे व्यक्त केली नाराजी, तर नाराजीबाबत लवकरच वरिष्ठांसोबत बोलू। धनंजय महाडिक यांचं आमदारांना आश्वासन। शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजित पवार गटाच्या दिलीप मोहिते पाटलांची घेतली भेट। आढळरावांच्या प्रवेशाला मोहितेंचा विरोध होता। दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण। क्रीडामंत्री संजय बनसोडे लातूर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। महायुतीच्या नेत्यांनी आदेश दिल्यास लोकसभा लढवणार। संजय बनसोडेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखासह काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा जिल्हा प्रमुखांनी दिला होता इशारा। हिंगोलीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक। कार्यक्रमाच्या 300 बसेस आंदोलकांनी परत पाठवल्या। आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही शासकीय कार्यक्रमाला सहभागी न होण्याची भूमिका। सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये आजी माजी सैनिक निर्णायक भूमिका घेणार। सैनिक फेडरेशनच्या वतीनं निर्धार मेळाव्याचं आयोजन। सोलापुरातील भीमा नदी पात्रामध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या। बंधाऱ्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा। नाशिकमध्ये सलग 4थ्या दिवशी वैतरणा धरणावर ग्रामस्थांचा ठिय्या। धरणाच्या जमिनीच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आक्रमक। कॅनलचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं। जमिनी मूळ मालकांना परत करण्याची मागणी। सांगलीत देवेंद्र फडणवीस केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन। स्पर्धेमध्ये भाजप नेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत यांची प्रमुख हजेरी। पुण्याच्या आणि साताऱ्याच्या बैलगाडीची बाजी। भंडारा नगरपालिका हद्दीमधील प्रतिष्ठापनांची पालिकेकडे 3 कोटी 18 लाखांची थकबाकी। लवकरात लवकर कर भरून सहकार्य करण्याचं नगरपालिका प्रशासनाचं आवाहन। मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये 162 नवे शिक्षक नियुक्त। TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। रिक्त जागांवर शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवल्याची चंद्रकांत पाटलांची माहिती। जळगावच्या भुसावळमधून हतनूर धरणातून भुसावळ शहर, रेल्वे आणि दीपनगर औष्णिक केंद्राला दुसरं आवर्तन मिळालं। भुसावळची 40 दिवसांची चिंता मिटली। अशुद्ध पाणी प्रश्न सुटणार। भंडाऱ्याच्या मोहाडीमधल्या लोहारा आणि जाम केंद्रावर हिंदीच्या पेपरला कॉपी करणारे 10वीचे 5 विद्यार्थी निलंबित। शिक्षण विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। कोकण रेल्वेकडून कोकणामध्ये जाण्यासाठी 8 विशेष गाड्या। या गाड्यांमध्ये रोहा ते चिपळूण मेमू स्पेशल लोकल गाडीचा समावेश। मेमू स्पेशलच्या एकूण 22 फेऱ्या होणार। होळीच्या सणासाठी विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन। पुण्याहून 4 शहरांसाठी रेल्वे धावणार। कानपूर, धिविम, सावंतवाडी आणि दानापूरचा समावेश। कोंभुर्ले गावाला आजपासून नवीन ओळख। कोकणामधील पहिलं पुस्तकांचं गाव आणि राज्यातील दुसरं। शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या संकल्पनेमुळे या गावाला नवीन ओळख मिळाली आहे। काटेपूर्णा नदीवरील पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं। लाखो रुपये खर्च करून पुलावर खड्डे। कंत्राटदारावर कारवाई करा, नागरिकांची मागणी। धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरामध्ये पुन्हा लाडू प्रसाद सुरू होणार। मंदिर विश्वस्तांची माहिती। बुलडाण्याच्या एकाच शाळेमधील 5 विद्यार्थ्यांची इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी निवड। खामगावच्या क्रिएटर ज्युनियर कॉलेजच्या 5 विद्यार्थ्यांचा शाळेकडून सत्कार। जळगावच्या कुऱ्हा काकोडामध्ये शंकरपटाचा थरार। राज्यभरातून नामांकित बैल जोड्यांचा सहभाग। शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। प्राचीन संहिता गुरुकुलाच्या 4 आयुर्वेद अभ्यासक्रमांना मान्यता। आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली प्राचीन संहिता गुरुकुल ही भारतामधली खासगी क्षेत्रामधली पहिलीच संस्था।
पुण्याच्या दौंडमध्ये आंतरराष्ट्रीय रायझिंग मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागांचा उत्स्फूर्त सहभाग. भाजपा आमदार राहुल कुल यांची स्पर्धेमध्ये धाव. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं संजय बनसोडेंच्या हस्ते उदगीरमध्ये उद्घाटन. 3 दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये 360 कुस्तीगीरांचा थरार रंगणार. फ्री स्टाईल ग्रीको रोमन महिला गटामध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी 34 लाखांचं बक्षीस. यवतमाळ मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. शिवसेना भाजपनंतर आता राष्ट्रवादीही लढण्यास इच्छुक. चंद्रकांत ठाकरे यांच्या नावाची चर्चा. लातूरच्या औस्यामध्ये काल झालेल्या भीषण अपघातामध्ये 17 वर्षीय निष्पाप मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू. जिल्ह्यामध्ये हळहळ. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक सुरू. लाल कांद्याच्या तुलनेमध्ये 100 ते 120 रुपयांनी दर कमी. वर्धाच्या सेलूमधल्या वडगाव शिवारामध्ये अर्धा एकर गहूच्या शेताला भीषण आग. विजेच्या तारेमुळे ही आग लागल्याची माहिती. गहू जळाल्यानं शेतकऱ्याचे 30,000 रुपयांचं नुकसान. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधल्या पारडी या गावामधील शेतकऱ्यांना 7 एकरामध्ये टरबुजाची लागवड केली. प्रवीण देशमुख टरबुजाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करून लाखोंचं उत्पन्न मिळवतात. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळला दुर्मिळ काळवीट. वन्यजीव प्रेमींकडून काळविटांसाठी संरक्षित क्षेत्र करण्याची मागणी. उरणच्या मोळा बंदरातील गाळामध्ये 3 बोटी रुतल्या. घारापुरी बेटावरून भाविकांना घेऊन येत असताना प्रकार. 3 बोटींमध्ये 500 पेक्षा जास्त भाविक अडकले होते.